मंडळी नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे. मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोला तालुक्यातल्या 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक मोठ्या ताकदीने सुरू आहे. उमेदवारांचा मोठा उत्साह दिसतोय, कार्यकर्ते ईर्षेला पेटलेले आहेत. मंडळी ह्याच्यातलं एक मोठं राजकीय ट्विस्ट आपल्याला दिसते, ते म्हणजे इथल्या राजकीय पक्षांची, राजकीय नेत्यांची किंवा जे इच्छुक बाकीचे इतर अपक्ष लोक असतील तर यांच्या युती आघाडीच्या संदर्भातलं एक राजकीय त्रांगडं जे आहे किंवा ज्याला राजकीय ट्विस्ट म्हणतो तर ते संपताना दिसत नाही आहे. सांगोल्यातले जे बलाढ्य पक्ष आहे त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, जो की पंचायत समितीवर अनेक वर्ष या शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिलेला हा पक्ष असेल, दीपक आबा साळुंखे पाटील जे की माजी आमदार आहेत त्यांचा स्वतंत्र गट असेल, याशिवाय माजी आमदार शहाजी बापू पाटील, भारतीय जनता पक्ष आणि इतर काही अपक्ष आघाड्या वगैरे. तर यांच्या युती आघाडीच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चा अजूनही सुरू आहेत. म्हणजे आज आहे 19 तारीख आणि साधारण परवा 21 तारीख आहे, म्हणजे 21 तारखेला अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मंडळी राजकीय नेते मंडळी कुठलीही ठोस भूमिका माध्यमांपुढे मांडताना दिसत नाहीत आणि केवळ त्याचमुळं गावखेड्यातली जे कार्यकर्ते आहेत किंबहुना इच्छुक उमेदवारी असतील तर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणातला संभ्रम दिसून येतोय. मंडळी आपण बघायला गेलं तर शेतकरी कामगार पक्षानं मागच्या 2 दिवसापूर्वी महोद गटातनं एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली आहे. शिवसेनेकडून सुद्धा काही उमेदवारांना अर्ज भरण्यासंदर्भातल्या सूचना दिल्याचे काही बातम्या समोर येत आहेत. मात्र इकडं दुसऱ्या बाजूला माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे अर्ज भरण्याची ही होताना दिसत नाही. आजच्याच दिवशी सांगोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे अतुल पवार यांनी जवळा गटातून अर्ज दाखल केला. याशिवाय चोपडी गटातले अपक्ष उमेदवार आणि भाजपचे नेते त्यांनी भाजपकडूनही आणि अपक्ष म्हणूनही चोपडी गटातून उल्हास धायगोडे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. याशिवाय प्रशांत बोलेकर हे अर्ज दाखल करतील अशी बातमी समोर येत होती. मंडळी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी उत्साह वाढवणाऱ्या असल्या तरीसुद्धा मुख्य जे उमेदवार आहेत, कारण मी ज्यांची नावं घेतली तर ते त्या अर्थानं मुख्य प्रवाहातले जे पक्ष आहेत तर त्यांचे उमेदवार म्हणून त्या अर्थानं फार महत्त्व दिसत नाही आपल्याला. परंतु शेतकरी कामगार पक्ष असेल, शिवसेना असेल आणि दीपक आबा साळुंखे पाटील की जे की निर्णायक प्रक्रियेमध्ये असतात तर यांच्या उमेदवारांच्या संदर्भातले जी माहिती किंवा कन्फर्मेशन आहे तर ते पुढे येताना दिसत नाही. मंडळी हे सांगण्याचं महत्त्वाचं कारण असं की 21 तारखेला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. मंडळी होतं असं की गावखेड्यात जे इच्छुक उमेदवार असतात, जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार असतात तर ते बऱ्यापैकी फिरलेले असतात, इकडे तिकडे त्यांना माहिती असते, सगळी प्रक्रिया माहीत असते. परंतु पंचायत समितीच्या गणातले जे उमेदवार असतात तर त्या गणातल्या उमेदवारांना ह्या सगळ्या प्रक्रिया समजून घेऊन त्याला सामोरं जाणं, अर्ज दाखल करणं तर हे त्यांच्या दृष्टीनं फार एक चॅलेंजिंग गोष्ट असते. हा एक याच्यातला महत्त्वाचा भाग आहे, त्याच्यावर मार्ग निघू शकतो. मात्र मंडळी हे जे सगळे उमेदवार आहेत झेडपी आणि पंचायत समिती गणातले तर या उमेदवारांच्या ह्या सगळ्या प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाल्या नसल्यामुळं त्यांना प्रचारासाठी फार मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण मंडळी राजकीय नेते मंडळींचं मुळात जे जागांचं देण्याघेण्यावरूनचं जे भांडण आहे ते भांडण मिटल्याचं दिसत नाही. रोज नव्या चर्चा पुढे येत आहेत. मंडळी आजची ताजी बातमी अशी आहे की सोलापूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीला भाजपची इथली स्थानिक सगळी मंडळी गेली होती. मंडळी आजपर्यंतची ही सगळी अवस्था होती. मात्र काल आणि परवा 2 दिवसापर्यंत अशा चर्चा होत्या. त्यातली एक चर्चा अशी होती की दीपक आबा, शिवसेना, शहाजी बापू आणि भाजप हे एकत्र येतील आणि निवडणुकीला सामोरं जातील अशी चर्चा होती. त्याच्यानंतर आदल्या दिवशी अशी चर्चा होती की दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र येतील आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना, भाजप हे एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा होती. मंडळी दिवस उगवला की चर्चा एक असते आणि दिवस मावळताना त्या चर्चेनं वेगळंच स्वरूप घेतल्याचं दिसते. म्हणजे कार्यकर्ते फार गोंधळात आहेत, कारण नेते मंडळींचंच मुळात मिटताना दिसत नाही. कारण जे असे हॉटस्पॉट असणारे जे जिल्हा परिषदेचे गट आहेत त्याच्यामध्ये जवळा जिल्हा परिषद गट असेल तो दीपक आबांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तिथून दीपक आबांचे सुपुत्र ॲडव्होकेट यश दादा साळुंखे पाटील हे तिथून इच्छुक किंवा प्रबळ दावेदार समजले जात आहेत. गिरडी गटामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा प्रबळ आहे आणि तिथं राष्ट्रीय समाज पक्षाचे
सोमा आबा मोठे, तर यांच्या सुविद्य पत्नींना उमेदवारी मिळावी अशा पद्धतीची ती चर्चा आहे. मात्र इथं फार त्रांगडं दिसते. ताज्या माहितीनुसार घेरडी जिल्हा परिषद गटामध्ये, कारण सोमा आबा मोठे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत आणि ही जागा राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष मिळून लढवली जाईल असं आजपर्यंत वाटत होतं. मात्र घेरडी गटामध्ये, विशेषतः शेकापच्या या सगळ्या गोटामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला जागा सोडण्यावरून प्रचंड वाद समोर येताना दिसतोय आणि त्यामुळं अशी चर्चा पुढे येते की जे या भूमिकेला विरोध करतायत, म्हणजे रासप आणि शेकाप एकत्र येण्याच्या संदर्भात या भूमिकेला जे विरोध करतायत किंवा नाराज आहेत व्यक्तिगत सोमा आबा मोठे यांच्यावर, तर ती लोक वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याच्याही काही बातम्या पुढे येत आहेत. जवळा गटामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आज अतुल पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून धडाका लावून दिला आहे. त्यामुळं जवळा गटातल्या या सगळ्या राजकीय हॉटस्पॉट म्हणून असणाऱ्या या जागेकडं सगळ्यांचं मोठं लक्ष आहे. मंडळी, ताज्या माहितीनुसार शिवसेनेकडून जगदीश पाटील हे जवळा गटाचे जे इच्छुक उमेदवार आहेत तर ते सुद्धा अर्ज लवकरच दाखल करतील अशी माहिती पुढे येताना दिसते. मंडळी, शेकापनं फक्त महूद गटाच्या संदर्भातला विषय त्या ठिकाणी केलेला आहे. मात्र त्याच ठिकाणी महूद गटामध्ये शिवसेनेचे दादासाहेब लवटे, तर हे दादासाहेब लवटे सुद्धा मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी रंगणात उतरताना दिसत आहेत. एकतपूर जिल्हा परिषद गटाचंही मोठं त्रांगडं आहे. त्या ठिकाणी कुठल्याही उमेदवाराच्या संदर्भातल्या अजून सूचना आलेल्या नाहीत. ना की शहाजी बापूंच्या उमेदवाराला स्पष्ट सूचना आहेत, ना की शेकापच्या उमेदवाराला सूचना आहेत. चोपडी गटात तर शेतकरी कामगार पक्ष जो की बालेकिल्ला आहे त्या चोपडी गटातला, तर शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचं नाव अद्याप तिथं स्पष्ट आलेलं नाही आहे. मात्र चोपडी गट हा भारतीय जनता पक्षानं प्रतिष्ठेचा केलेला दिसते, कारण ती ओपन जागा सुटलेली सर्वसाधारण जागा आहे. तिथं भाजपमधून उल्हास धायगुडेने ऑलरेडी अर्ज भरलेला आहे, ते बंडखोर म्हणून पुढे येत आहेत. मात्र चेतन सिंह केदार जे की भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, एक विकासाभिमुख चेहरा म्हणून ज्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख आहे, जयकुमार गोरे यांच्यासोबत ते सातत्यानं फोटोमध्ये दिसतात. मुख्यमंत्र्यांसोबतचे त्यांचे संबंध चांगले आहेत आणि त्यांनी निधींच्या अनुषंगानं मोठा झपाटा सांगोला तालुक्यात लावला आहे. तर चेतन केदार सुद्धा तिथून आपली उमेदवारी करतायत. भाजपनं तो गट प्रतिष्ठा केला, हा त्याच्यातला भाग आहे. कोळा गटातली परिस्थिती जर आपण बघितली तर कोळा गटामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा तो कोळा बालेकिल्ला आहे. मधल्या काळात शेकापमधली काही मंडळी फुटून भाजपमध्ये गेली, ॲडव्होकेट सचिन देशमुख असतील किंवा बाकीची मंडळी असतील. तर तिथं नेमकं काय होईल याच्या संदर्भातली फार उत्सुकता होती. मात्र ती उत्सुकता आता बऱ्यापैकी 99% संपलेली आहे, कारण कोळा गटामध्ये शेकापचे तरुण तडफदार उमद नेतृत्व आणि शेकापचे एक मुलूक मैदानी तोप म्हणता येईल असे केराप्पा अर्थात किरण भाऊ पांढरे यांचं नाव त्या ठिकाणी पुढं आले. बऱ्यापैकी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसते आणि त्यांनी कामांचा जो धडाका आहे तर तो धडाका सुद्धा त्या ठिकाणी लावलेला आहे. मात्र कोळा गटातच भाजपकडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार, तर तिथे दोन नावं पुढे येतात, ॲडव्होकेट सचिन देशमुख आणि संभाजी तात्या आलदर. तर त्या दोघांचं तिथं भांडण मिळताना दिसत नाही. मंडळी, कडलास गट हा माजी आमदार शहाजी बापू शिवसेनेचे यांच्यासाठी फार प्रतिष्ठा आहे, कारण त्यांच्या सूनबाईंच्या संदर्भात ती जागा सोडण्यासंदर्भातली एक चर्चा होती. मात्र दुसऱ्या बाजूने दीपक आबांचे कार्यकर्ते योगेश खटकाळे यांच्या मातोश्री शोभाताई खटकाळे यांचे नाव पुढे येताना दिसते. मात्र तिथली जागा जी आहे ती शहाजी बापूंनी फार प्रतिष्ठित केलेली आहे आणि ही जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेलाच मिळावी असा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह होताना दिसतोय. त्यामुळं कडलाची जागा हे शहाजी बापू खेचून आणतील आणि विजय करून दाखवतील असं तिथलं एकंदरीत वातावरण असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे साधारणतः हे सगळं जर चित्र बघितलं, साधारणतः हे 7 जिल्हा परिषद जे गट आहे, या 7 जिल्हा परिषद गटातलं जर आपण चित्र बघितलं तर बऱ्यापैकी 19-20 करत मिळतं जुळतं होत आले दिसते. मात्र पंचायत समितीच्या गणातल्या इच्छुकांच्या संदर्भात फार मोठा बोजवारा दिसतोय, कारण सगळेच पक्ष, सगळीच नेते मंडळी युती आघाडीच्या चर्चेमध्ये बैठकावर बैठका घेत आहेत. सांगोल्यात नुसता धडाका उडलेला दिसतोय. सुतगिरणीवर बैठका होत आहेत, दीपक आबांच्या इकडे बैठका होत आहेत, भाजपच्या स्वतंत्र बैठका होत आहेत, शहाजी बापूंनी सुद्धा बैठकांचा धडाका लावला आहे. बैठकांचं सत्र सुरू आहे. पात्र बैठकांमधून नेमकं बाहेर काय येतं आहे ते कर्णोपकरणी चर्चा वेगळ्या पद्धतीने होतात. कुठलाही नेता, कुठलाही पक्ष पुढे येऊन आपली भूमिका काय हे मांडायला तयार नाही. म्हणजे आपण शेवटाकडे येऊया. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ग्रामीण भागातलं विकासाचं एक मिनी मंत्रालय संबोधलं जातं आणि या माध्यमातून जे उमेदवारी करतात जिल्हा परिषदेची, पंचायत समितीची, तर ते भविष्यातले मोठे पुढारी होऊ शकतात. त्यांना राजकारणात एक नेतृत्वाची संधी निर्माण होत असते.
तब्बल 4.5 वर्षानंतर प्रशासकानंतर ही सगळी निवडणूक होत आहे. इतका सगळा उत्साह असताना नेते मंडळींच्या आडमुठेपणामुळं ह्या उमेदवारांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फिरताना दिसते. कारण मंडळी नेत्यांचं कुठं गणित जमत नसल्यामुळं कार्यकर्ते सध्या गोंधळात दिसत आहेत. मंडळी ही जे वातावरण आहे हे वातावरण 2 दिवसात कदाचित संपेल, मात्र याला फार उशीर होताना दिसतोय. सोलापूर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीची जर आपण गणित बघितली तर तिथल्या नेते मंडळींनी उमेदवाऱ्या घोषित करून कामालाही सुरुवात केल्याचं दिसते. मात्र सांगोल्यात 2 माजी आमदार, 1 आजी आमदार आणि बाकीचे इतर सगळे पक्ष सगळेच अगदी आपल्या दंडाच्या बेंडखोळ्या काढून मोठ्या ताकदीनं नेटानं कामाला लागलेले दिसत आहेत. मात्र मंडळी कार्यकर्ते मात्र प्रचंड गोंधळात आहेत. किंबहुना कार्यकर्त्यांचं जे काय व्हायचं ते खच्चीकरण होताना ह्याच्यातनं दिसतंय. आपण इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.